नमस्कार मित्रांनो, मी दीपक गायकवाड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये। जसं की तुम्हाला माहित आहे, थर्ड फेज आपला शिकवून पूर्ण झालेला आहे, तो म्हणजे द वॉल्स ऑफ इंग्लिश। आणि द वॉल्स ऑफ इंग्लिश यामध्ये मी तुम्हाला टेन्सेस शिकवलेले आहेत आणि त्या आधीच्या क्लासेसमध्ये मी तुम्हाला मॉडेल वर्ब आणि जे V1 प्लस ऑब्जेक्टचे जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवले आहेत, जे की इंग्लिश बोलण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। आता आपण लास्ट फेज अभ्यासणार आहोत, तो म्हणजे द ब्युटिफिकेशन ऑफ इंग्लिश। आणि द ब्युटिफिकेशन ऑफ इंग्लिश यामध्ये आपण अभ्यासणार आहोत बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन। आता नेमकं बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन कशाला म्हणायचं ते तुम्हाला सांगतो बघा। ज्यावेळेस आपण ॲज अ गेस्ट म्हणून बाहेर गावी जातो कोणी, त्यावेळेस समोरचे व्यक्ती जे असतात ते जे आपल्याला प्रश्न विचारत असतात का नाही, त्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपल्याला द्यायची असतात का नाही, त्यावेळेस आपल्याला बेसिक सेल्फ इंट्रोडक्शनचं काम पडतं। म्हणजे त्यामध्ये सर्व ते काही असतात, त्या प्रश्नांची उत्तर सर्व तिथे असतात, म्हणून ते एकदा आपण शिकलो तर आपण कोणीही आपल्याला काही प्रश्न विचारले तर आपल्याला ते सहजपणे उत्तर देता येईल। त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत डेली रुटीन। आता नेमकं डेली रुटीन कशाला म्हणायचं बघा। फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती जॉब करतो म्हणजेच नोकरी करतो, तर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तो जे काही कामं करतो का नाही ते सर्व कुठे येते माहिती तुम्हाला, डेली रुटीन मध्ये। त्यामुळे आपल्याला डेली रुटीन अभ्यासायचं आहे। त्यानंतर लास्ट मध्ये आपण अभ्यासणार आहोत स्टोरी टेलिंग। आता हे जे स्टोरी टेलिंग आहे ते जे आहे का नाही, तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे माहिती आहे का, जे आपल्या बोलण्यामध्ये असतं, म्हणजे भावना असतात, प्रेम असतं, दुःख असतं, आनंद असतं, राग असतो, या सर्व गोष्टी आपण कुठून शिकत असतो तुम्हाला माहिती आहे का, स्टोरी टेलिंग मधून। जर आपल्याला इंग्लिशमध्ये भावना शिकायच्या असतील, म्हणजे प्रेम, दुःख, आनंद कुठं कसं बोलायचं हे जर शिकायचं असतं तर ते आपण कुठून शिकू शकतो, स्टोरी टेलिंग मधून। म्हणून आपण लास्टमध्ये घेतो स्टोरी टेलिंग। फॉर एक्झाम्पल, आता मला समजा आय लव्ह यू म्हणायचंय आणि मी जर मोठ्यानं म्हटलं आय लव्ह यू, तर समोरच्या व्यक्ती त्याचा असर पडणार आहे का? त्याला वाटेल काय बोलतंय असं म्हणत असतं, असं म्हणतच नसतं कोणी। म्हणजे मोठ्यानं रागानं तर म्हणण्यासारखा शब्द नाही आहे, आपण कसं प्रेमानच म्हणतो, म्हणजे त्याच्यात भावना आहे त्या शब्दात। कसं आहे, आपण ज्यावेळेस बोलतो का त्याच्यापर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे त्याच्या, बरोबर आहे। नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, आपल्याला इंग्लिश बोलायची ना तर भावना सोबत बोलायचंय। आता समजा मी आय लव्ह यू म्हटलं असतं, तर मी असं प्रेमानं म्हटलं असतं, कसं म्हटलं असतं मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, मी कसं म्हटलं असतं, आय लव्ह यू, असं प्रेमान म्हटलं असतं। म्हणजे कसं, याच्या वाक्य तर म्हटलंच मी इंग्लिशमध्ये, पण ते सोबत भावना पण पोहोचल्या समोरच्या व्यक्तीपर्यंत, बरोबर आहे का नाही। ह्या भावना आपल्याला इंग्लिशमधल्या पोहोचवायच्या, प्रत्येक वाक्यामधल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या। आणि ते सर्व कुठून पोहोचतील माहिती आहे तुम्हाला, स्टोरी टेलिंग मधून। ज्यावेळेस आपण स्टोरी टेलिंग करू ना, तिथूनच आपण ते गोष्टी करू शकतो, तरच आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात। म्हणजे वाक्य पण पोहोचतील इंग्लिशमधले आणि त्यासोबत भावना पण पोहोचतील। म्हणजे समोरच्या व्यक्ती जर इंग्लिश बोलता पण नसेल, त्याला थोडीफार समजत असेल, समजा बोलता नसेल येत पण त्याला थोडीफार समजत असेल, काहीतरी समजत असेल इंग्लिश मधलं, तर त्याला आपल्या बोलायचं काय, आपल्याला म्हणायचं काय, ते सर्व गोष्टी त्याला समजतील। ओके, बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। सी यू इन द नेक्स्ट क्लास। बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।